नमस्कार, राजनंदा फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वाटाणे भात आणि एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये कसा वाटाणे भात बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला कुकिंग जरी येत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा वाटाणे भात बनवू शकता. इतका सोपा आहे. हा वाटाणे भात मी घरच्याच तांदळापासून बनवणार आहे. या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे मी 2 वाटी घरचेच तांदूळ घेतलेले आहेत. तुमच्याकडे घरी तुम्हाला जे अवेलेबल असतील तांदूळ तेच तुम्ही घ्या. तसेच 1.5 वाटी वाटाणे घेतलेले आहेत. इथे मी फ्रोझन वाटाणे यूज केले आहेत. जर तुम्हाला वाटाणे आवडत नसतील तर तुम्ही 1 वाटीसुद्धा वाटाणे याच्यामध्ये यूज करू शकता. चला तर आपण वाटाणे भात कसा बनवायचा ते पाहूया. यासाठी मी गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे. तर कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल आपलं आता गरम झालेलं आहे तर आपण घालूया तेजपत्ता, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर इथे मी 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण घालूया. यानंतर आपल्याला घालायचं आहे 2 बारीक चिरलेले कांदे. आता कांदे चांगले गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता आपले कांदे आता थोडे थोडे गोल्डन झालेले आहेत. तर या स्टेजला आपल्याला इथे घालायचं आहे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि तीही आपल्याला त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत हलवून घ्यायची आहे. तर आता आपला अद्रक लसूणचा कच्चेपणा निघून गेलेला आहे. तर यामध्ये घालूया 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो. इथे मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यूज केला आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आता टोमॅटो आपले सॉफ्ट झालेले आहेत. यानंतर याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि 2 चमचे गरम मसाला पावडर टाकून हे मिश्रण हलवून घ्यायचं. तर आपलं सगळं हे मिश्रण परतून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण वाटाणे घालूया आणि वाटाणे देखील आपल्याला ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. तर 1-2 मिनिटं आपल्याला असेच हे वाटाणे परतून घ्यायचे आहेत. तर वाटाणे आपले परतून झालेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे तांदूळ. तुमच्या घरी जे तांदूळ अवेलेबल असतील ते तुम्ही येथे यूज करू शकता. तर हे दोन्ही मी आता मिक्स करून घेणार आहे. आता मी शिजण्यासाठी याच्यामध्ये 2.5 ग्लास पाणी यूज करणार आहे. तुमच्या तांदळाच्या हिशोबाने तुम्ही पाणी यूज करा. कारण मी वापरलेले तांदूळ शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी घालावं लागतं. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आता कुकरला झाकण लावून आपल्याला हा वाटाणे भात शिजत ठेवायचा आहे. इथे मी कुकरला 3 शिट्ट्या देणार आहे. आता आपला कुकर थंड झालेला आहे. तर चला तर पाहूया आपला वाटाणे भात कसा बनलाय तो. तर तुम्ही पाहू शकता आपला वाटाणे भात एकदम सुटसुटीत झालेला आहे. हा दिसायला जितका छान दिसतो तितका खायला देखील लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.